मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या मोठ्यानेच काव्याला म्हणते, हे बघ, दिलेले 24 तास कधीच संपले आहेत आणि तुझी बहीण एकही पुरावा घेऊन येऊ शकली नाही. ती खोटारडी आहे. आता तिने हे घर ना सोडायचं असा रम्या आता निर्णय घेते. त्यामुळे रम्याचं हे बोलणं ऐकून सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. त्यावेळी जीवाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि तो म्हणतो, ए रम्या, अगं नंदिनी हे घर का सोडेल? तू कोण आहे निर्णय घेणारी? तर पार्थसुद्धा जीवाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणतो, नंदिनी, अजिबात हे घर सोडून कुठेही जायचं नाही. त्यावेळी रम्या रागातच दोघांना म्हणते, अरे पार्थ, जीवा, असे कसे भाचे आहात रे तुम्ही? अरे तुमच्या आत्यावर तिने खोटे नाटे आरोप केले तरीही तुम्ही तिचीच बाजू घेता? म्हणजे तुम्हाला हे असंच म्हणायचंय का? तिला लग्नातनं आईनेच किडनॅप केलं होतं. अरे तिने तसं सिद्धसुद्धा करून दाखवलेलं नाहीये. खरं तर जेव्हा तिने असे आरोप केले ना, तेव्हा तुम्हीच तिला असं घराबाहेर काढायला हवं होतं. पण तेव्हा तुम्ही दोघांनी तर काहीच केलं नाही. आणि आता सिद्ध झालंय की ती खोटी आहे, तरीही तुम्ही तिला काय म्हणताय की घराबाहेर जाऊ नको? कमाल आहे हा, तुमची कमाल आहे, असं दोघांना डाफरत ती म्हणते. त्याचवेळी आता वसू साळसूतपणाचा पुन्हा आवानते आणि म्हणते, जाऊ दे ग रम्या, नको त्यांना काही बोलूस तू. कारण कदाचित माझ्या भाच्यांवर प्रेम करायला मीच कुठेतरी कमी पडले असेल. जीवा, पार्थ आणि विक्रम, तुम्ही तिघेही ऐका. या मुलीला घरात ठेवायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. मी नाही या निर्णयामध्ये काही बोलू शकत. आणि आता मी यापुढे तुम्हाला एकच सांगेन की हे असे खोटे नाटे आरोप माझ्यावर करू नका. कारण माझ्यावर हे जीवघेणे आरोप केले ना, तर मला असे सहन नाही होणार. असं म्हणून ती आता रिक्वेस्ट करते, हात जोडते. त्याचवेळी आता रम्या म्हणते, आई जाऊ दे ग, तू शांत राहा बरं जरा. त्याचवेळी काव्याने बरोबर आता वसूचा डाव ओळखलेला असतो. मग आता ती म्हणतेच की आत्याबाई, मी ओळखलं हा, तुम्हाला चांगलंच ओळखलं. अहो, सगळ्यांना घोळात घेण्यासाठी अगदी अश्रूंचा सुद्धा बाजार मांडलाय या बाईने. तेव्हा नंदिनी आता काव्याला म्हणते, काव्या, बस झालं, वयाचं भान ठेव जरा. आणि हा घरामध्ये जो काही तमाशा झालाय तो माझ्यामुळे झालाय ना, असं वाटतं ना बाबांना? ठीक आहे, आणि मीही तसा शब्द दिला होता की मी जर पुरावे आणू शकले नाही तर मी हे घर सोडून जाईल. मी तर अजिबात चुकलेली नाहीये, पण दिलेला शब्द मी नक्कीच पाळणार. मी हे घर सोडून जाईल असं नंदिनी आता निर्णय घेते. त्यामुळे घरातील सगळ्यांना प्रचंड असा धक्का बसतो. सगळेजण अगदी आश्चर्याने नंदिनीकडे पाहतात. तेव्हा काव्या म्हणते, तसं असेल ना तर मी सुद्धा आता बॅग भरते आणि मी हे घर सोडते. तेव्हा मात्र मानिनीला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि वसूबद्दलचा राग तिच्या मनामध्ये अगदी स्पष्ट दिसत असतो. तर रम्याच्या आनंदाला अगदी पाझरच फुटतो. ती खूप म्हणजे खूप खुश होते. त्यानंतर काव्य रडतच म्हणते, कारण जिथे माझी ताई नाही ना, तिथे मी नाही राहू शकत आता. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, मी सांगितलंय ना, कुठेही जायचं नाहीये तू. त्याचवेळी जीवासुद्धा म्हणतो, नंदिनी, तुला एकदा सांगितलंय, हे घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही आहे. त्यावेळी विक्रम विचारतो, हे काय चाललंय रे तुमचं? नंदिनी, आता तू घर सोडून जाणार आहेस का? माझ्या सुना आता घर सोडून जाणार का? असं तो विचारतो. तेव्हा मानिनी आता ओरडूनच विचारते, मग काय करणार आहेत त्या दोघी तरी? अहो, कशा पद्धतीने बोलताय तुम्ही त्यांना? आणि माझ्या दोन्हीही सुना जर घर सोडून गेल्या ना, तर मी कुणालाही माफ करणार नाही हे लक्षात ठेवा, असं आता रागातच मानिनी म्हणते. त्यामुळे सगळेजण आता तिच्याकडे पाहू लागतात. ती विक्रमकडे रागात पाहत असते. तेव्हा विक्रम म्हणतो, ए मानिनी, अगं तू जरा शांत राहशील का? अगं मलाच इथे काय करावं ते सुचत नाहीये. त्यावेळी रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, मामा, तू आता काहीही कर, पण माझ्या आईचा अपमान होणार नाही ना, एवढं मात्र बघ. कारण आता अजिबात ते सहन होत नाहीये मला. कारण माझ्या आईला नवरा आणि मला वडील नाहीये, म्हणून कसंही कुणी वागणार का आता आमच्या बरोबर? असं रागातच ती म्हणते आणि मग नंतर रडण्याचं नाटक करते. तेव्हा विक्रम आता रम्याला शांत राहायला सांगतो आणि नंदिनीला म्हणतो,
मग आता या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून काव्या आणि नंदिनी मी तुमच्या दोघींनाही सांगतोय की अजिबात हे घर सोडून तुम्ही जाणार नाही आहात, समजलं? आणि हा माझा शब्द आहे. हे घाणेरडं जे प्रकरण आहे ना, ते आपण इथल्या इथे निस्तरायचं आणि इथल्या इथे सगळ्यांनी विसरून जायचं. हे असं काही घडलंच नाही असं आपण आता समजूयात आणि एकत्र चांगले आनंदाने राहूयात. आता नंदिनी, एक काम कर, तू वसुताईची माफी मागून टाक आणि हा विषय इथल्या इथे संपव. असं जेव्हा विक्रम म्हणतो ना, तेव्हा मात्र सगळ्यांनाच प्रचंड असा धक्का बसतो. वसू मात्र गालातच हसते. नंतर मानिनी मात्र खूपच संतापते आणि म्हणते, काय हो, चांगलाच पडदा पाडला हो तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, नंदिनी या प्रकरणामध्ये दोषी आहे का? तेव्हा काव्या आता नंदिनीला हळूच म्हणते, माफी मागायची नाही. तर वसू मात्र खूप खुश असते, कारण शेवटी नंदिनीला माझ्यासमोर आता झुकावं लागणारच हा विचार तिच्या एका क्षणी मनात येतो. त्यावेळी विक्रम सांगतो, हे बघ मानिनी, नंदिनीला वसू आत्याची माफी तर मागावीच लागेल. त्यावेळी नंदिनी आता निर्णय घेते आणि म्हणते, सॉरी बाबा, काहीही झालं ना तरीही मी माफी मागणार नाही. कारण तिला तिचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो आणि तो ती जपत असते. ते पाहून आता इकडे काव्याला खूप आनंद होतो की चूक नसताना माफी का मागायची. आता नंदिनी माफीच मागणार नाही हे पाहून रम्या आणि वसूचा मात्र अगदी राग अनावर होतो. नंदिनी आता तिच्या मतावर पूर्णपणे ठाम असते. ती म्हणते, एक वेळ ना मी घर सोडेन, पण मी वसू आत्यांची माफी अजिबात मागणार नाही. कारण त्यांनी फक्त माझं नाही तर आम्हा चौघांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त केलंय. आणि त्यांची माफी मागणं म्हणजे त्यांनी केलेला अन्याय हा सहन करणं. आणि मी सहन करून गप्प बसते याचा अर्थ मी चुकले असा होत नाही. आणि हवं तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून जाते, पण मी वसू आत्याची अजिबात माफी मागणार नाही असा नंदिनी निर्णय घेते आणि तसा घरच्यांना सुद्धा सांगते. तेव्हा काव्या म्हणते, चल ताई, आपण दोघी पण निघूयात आता. त्याचवेळी वसू मात्र धावत पुढे येते, हात जोडते आणि म्हणते, नंदिनी नको ग हे घर सोडून जाऊ. अगं, हे घर तुटावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगदी एका क्षणासाठी सुद्धा वाटलं नव्हतं आणि यापुढे सुद्धा कधीही वाटणार नाही. कारण विक्रम आणि मानिनीने या घरातली नाती खूप जपली आहेत. हवं तर मी माफी मागते तुझी असं म्हणून वसू आता हात जोडते आणि रडण्याचं नाटक करत म्हणते, आता तर मला असं वाटतंय ना की हा सगळा मनस्ताप फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालाय. तुम्ही दोघीही या घरच्या सुना आहात, या घरचा अभिमान आहात. कारण तुम्ही दोघीही हे घर सोडून जर का गेलात ना तर माझ्या भावांचं, माझ्या भाच्याचं आयुष्य हे उद्ध्वस्त होईल. अगं, माप ओलांडून लक्ष्मी म्हणून या घरात आलात ना तुम्ही दोघी, मग आता असं उंबरठा ओलांडून नका ग जाऊ. हवं तर नंदिनी मी पाया पडते तुझ्या असं म्हणून ती नंदिनीच्या पाया पडू लागते. उगीचच नाटकं करू लागते जेणेकरून विक्रम अजून मला सिंपथी मिळवून देईल आणि त्याच्या नजरेत मी किती खरी आहे हे ठरेल. त्यावेळी आता विक्रम लगेचच म्हणतो, नंदिनी पाहिलंस ना तू, अगं चूक तर तुझी आहे. यामध्ये माझ्या ताईची काहीही चूक नाहीये, तरीही ती अगदी तुझ्या पायाशी आलीये आणि तू नसतं खूळ डोक्यात घेऊन बसतेस. त्यावेळी नंदिनी शांतपणे म्हणते, नाही ओ बाबा. त्यावेळी विक्रम अजूनच जोरात आणि मोठ्याने म्हणतो, अजिबात मला बाबा म्हणायचं नाही, समजलं? कारण आजपासून तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा बाबा नाही. असं म्हणून विक्रम नंदिनीबरोबर असणारे संबंध तोडून टाकतो आणि हे सगळं पाहून घरातील सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. मानिनी, जीवा, पार्थ यांना हा धक्का खरं तर सहन होत नाही. तर आता वसू मात्र गालातच हसते, कारण सगळ्या गोष्टी अगदी तिच्या मनासारख्या होत असतात. तर नंदिनी आणि काव्याला सुद्धा खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. त्यानंतर जीवा म्हणतो, अहो बाबा तुम्ही हे काय करताय? त्याचवेळी आता कोणाचंही काही न ऐकता विक्रम लगेचच तेथून जातो. त्यामुळे आता घरातील सगळेजण त्याच्या पाठोपाठ जात असतात. तेव्हा आता फक्त तेथे पार्थ, नंदिनी, काव्या आणि जीवा हे चौघेच राहतात. तर नंदिनीला हा धक्का खरंच सहन होणारा नसतो, त्यामुळे ती काव्याला मिठी तर इकडे विक्रम हा रूममध्ये जातो. तेव्हा मानिनी आता रागातच त्याला विचारते, तू माझी मुलगी नाहीस, मी तुझा बाबा नाही असं म्हणालात तुम्ही नंदिनीला? सिरियसली? अहो तुम्ही काय बोलून गेलात, तुमचं तुम्हाला तरी कळतं का? तेव्हा विक्रम रागातच विचारतो, पण तिने काय केलं हे पाहिलंस का तू? तिचा गैरसमज झालेला असताना ती या थराला गेली की तिने खोटा पुरावा आणावा.
कारण माझ्या नजरेतून ना आता ती उतरली आहे पोरगी. तेव्हा मानिनी म्हणते, अहो त्याच पोरीच्या नजरेत ना एकदा नीट बघा तुम्ही आणि मग तुमच्या बहिणीच्या डोळ्यात ना जरा डोकावून बघा आणि कोण खरं आहे कोण खोटं आहे हे तर अगदी क्षणातच लक्षात येईल तुमच्या. तेव्हा आता विक्रम ओरडूनच विचारतो, तुला काय म्हणायचंय ग मानिनी? माझी बहीण खोटारडी आहे, तिने फसवलंय का नंदिनीला? तेव्हा मानिनी तिच्या मतावर अगदी ठाम असते आणि म्हणते, होय. आणि कुठल्या गुडघ्याचा डॉक्टर आला हो असा अचानक? अगदी कालपर्यंत बऱ्या होत्या त्या आणि आज सकाळी अचानकच त्यांचे गुडघे सुद्धा दुखायला आले. अहो तुम्ही विक्रम असा विचार का करत नाही आहात की हे सगळं खरं वसुताईने केलं असेल? अहो हे पहा, नंदिनीला किडनॅप केल्यानंतर पार्थबरोबर लग्नाची संधी कुणाला मिळाली असती? तर रम्याला. आणि हाच विचार वसुताईने केला नसेल का? तेव्हा विक्रम म्हणतो, अगं पण रम्याचं लग्न झालं का पार्थशी? नाही ना. अगं नंदिनी जेव्हा मंडपात नव्हती ना तेव्हा रम्यासुद्धा तेथे नव्हती. आणि हाच जर वसुताईचा प्लॅन असताना तर तिने रम्याला सुद्धा कुठेही जाऊ दिलं नसतं. त्यामुळे नंदिनीची उगीचच वकिली करायची म्हणून माझ्याशी भांडू शकत नाही हा मानिनी तू. अहो वकिली वगैरे करत नाहीये मी, पण नंदिनी अशी एकाएकी वसुताईंच्या विरोधात कधी वागायला लागेल का? सांगा ना तुम्हीच. कारण पिहूने नंदिनीला चित्रसुद्धा काढून दाखवलं होतं आणि पिहूने स्वतःच्या तोंडाने सुद्धा सांगितलं होतं. तिने ऐकलंय की वसुताईनेच नंदिनीला किडनॅप केलं होतं. शिवाय वसुताईंच्या फोनमध्ये दीपकचा नंबर होता हे सुद्धा नंदिनीने पाहिलं होतं. आणि आता 4 चौघाच्यात पकडलं जाऊ नये म्हणून वसुताईंने तो डिलीट केला नसेल कशावरनं? आणि अचानक कुठून आला होतो डॉक्टर? तुम्हाला डाऊट नाही येत का? आणि डॉक्टरकडे न जाता वसुताई या दीपकलाच भेटायला गेल्या नसतील? मग आता विक्रम ऐकूनच घेत नसतो. मानिनी त्यावरती म्हणते, अहो विक्रम तुम्ही जरा समजून घ्या, कारण आजपर्यंत नंदिनीने घरातली नाती तुटू नये, घरातली माणसं तुटू नयेत यासाठी ना अगदी पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत. आणि वसुताई बरोबर याच्या उलट वागल्या आहेत आणि हे सुद्धा तुम्ही कित्येकदा पाहिलंय. आणि नंदिनीने घरातील सगळ्यांशी अगदी जुळवून घेतलंच ना. अगदी रम्याचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. आणि नंदिनी घरात आल्यापासून ना वसुताईचा आणि रम्याचा प्रॉब्लेम एकच झालाय. मग एवढं सगळं असताना वसुताईंनी नंदिनीच्या विरोधाकडं पाऊल उचललं नसेल हे कशावरनं? असा विक्रमला जेव्हा ती विचारते तेव्हा विक्रम अजूनच मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, असेल ना काहीतरी प्रॉब्लेम, पण माझी बहीण ना अशी नंदिनीला किडनॅप करेपर्यंत तिची मजल जाईल असं मला कधीच वाटत नाही मानिनी. मग त्यावेळी मानिनी म्हणते, ठीक आहे, मग आता मला ना तुमच्या विरोधात जावं लागेल, पण तुम्हाला मी एकच सांगते की मी नंदिनीचीच साथ देणार आहे, कारण नंदिनी प्रामाणिक आहे यावर माझा अगदी पूर्णपणे विश्वास आहे. असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा विक्रम रागातच म्हणतो, जा जा, तुला काय करायचं ना ते तू करू शकतेस. दुसरीकडे काव्या सुद्धा खूप चिडचिड रूममध्ये येऊन करत असते. ती म्हणते, फसवले अहो फसवले पार्थ्या वसुआ माझ्या नंदिनी ताईला. मला सांगा हे खरं आहे, कारण माझी नंदिनी ताई असं खोटं कधीच बोलणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी खोटा पुरावा आणूच शकत नाही, हे चांगल्या प्रकारे माहीत आहे मला. मग काव्य रडतच विचारते, मला सांगा विक्रम काका असं का वागतायत बरं तिच्या बरोबर? कारण विक्रम काकांना सतत आपली वसू आत्याचीच बाजू घेतायत. फक्त एकदा सुद्धा त्यांना असं वाटलं नाही की माझ्या नंदिनी ताईचा विचार करावा. आणि आत्ता काय म्हणालेत ते ऐकलं ना तुम्ही तिला? याच्या पुढे मला कधीही अशी बाबा म्हणून हाक मारू नको असं असतं का कुठे? मला सांगा बरं पार्थ. किती वाईट वाटलं असेल तिला. तिचा विचार का करत नाहीये कोणी? मलाच कळत नाहीये. हे बघा पार्थ, माझ्या नंदिनी ताईला जर अजून त्रास झाला ना तर मी अजिबात वसुआत्याला सोडणार नाहीये, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून तिला जोराचाच ठसका लागतो. तेव्हा पार्थ तिला सावकाश वर बघा असं म्हणतो. मग तिच्या पाठीवर हात फिरवत असतो. तेव्हा काव्यानीवर बघितल्यानंतर थोडं बरं वाटतं आणि मग त्याच वेळी आता काव्या पार्थकडे पाहतच राहते. तर पार्थ आता पटकनच हात बाजूला घेतो आणि मग त्यानंतर तो तिला पाणी प्यायला देतो. तेव्हा पार्थ पुढे म्हणतो, आज घरात जे काही घडलंय त्याचा विचार सुद्धा मी कधी केला नव्हता, कारण वसुआत्या इतक्या खालच्या थराला आणि हे खरंच खूप वाईट घडलंय, स्पेशली नंदिनीच्या बाबतीत. तेव्हा काव्या म्हणते, आजपर्यंत माझी नंदिनी ताई सगळ्यांना न्याय मिळवून देत आलीये, पण आज माझ्या याच नंदिनी ताईवर ना खरंच खूप मोठा अन्याय होतोय पार्थ.
तेव्हा पार्थ म्हणतो, पण माझा विश्वास आहे तुमच्या बहिणीला माझा भाऊ असं एकटा पडू देणारच नाही. तेव्हा काव्या मात्र त्या गोष्टीचा आता विचार करू लागते. दुसरीकडे नंदिनी ही आपल्या रूममध्ये अगदी शांतपणे घडलेल्या गोष्टींचा विचार करत करत बसलेली असते. आणि विक्रम ज्या भाषेत तिच्याबरोबर बोलला आणि तिच्याबरोबर असणारे सर्व संबंध फक्त वसुताईसाठी तोडून टाकले, हे सगळं काही नंदिनीला आठवून आता खूप म्हणजे खूपच त्रास होऊ लागतो. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवून तिला आता धीर देतो. तेव्हा आता नंदिनी लगेचच उठते आणि म्हणते, जीवा खरंच मी सांगते, खरंच अहो मी खोटा साक्षीदार आणला नव्हता, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा जीवा म्हणतो, शांत राहा आणि हे बघ नंदिनी, तुला अजिबात एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये, कारण माझा ना तुझ्यावर अगदी पूर्णपणे विश्वास आहे आणि तुला ट्रॅप केलं गेलंय हे मला पूर्णपणे दिसतंय अगं. त्यावेळी नंदिनी म्हणते, पण मग अशी कशी काय मूर्ख बनले मी असा कसा विश्वास ठेवला दीपकवर, कारण ज्या लोकांवर विश्वास ठेवते ना नेहमी तीच लोक मला फसवत असतात असं नंदिनी म्हणते. असं का होतं जीवा, कारण ज्या नात्यांची विण एवढी प्रेमाने घट्ट विणलेली असते ती नाती अशी एका क्षणामध्ये विस्कटली तर खूप त्रास होतो जीवा. मला वाटलं होतं दीपक खरेपणाने खरं काय आहे ना ते सगळ्यांना अगदी शांतपणे सांगेल, माझी बाजू घेईल, मी त्याला जर जामिनावर सुटका मिळवून दिली तर, पण तो विचित्रासारखाच वागला. आणि मला असंही वाटत होतं की घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास हा कधीही ढासळणार नाही, पण सगळं काही उलटच होऊन बसलं असं म्हणून ती बिचारी खूप रडू लागते. त्यावरती जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तू स्वतःला असं त्रास करून नको ना ग घेऊस. अगं तू दीपकशी बोलायला असं एकटीने जायलाच नको होतंस. आपण सोबत जर गेलो असतो ना तेव्हा आपल्याला तेव्हाच समजलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून, आणि कदाचित आपण दुसरा काहीतरी मार्गसुद्धा काढू शकलो असतो. मग आता नंदिनीला तिची चूक समजते आणि म्हणते की खरं आहे तुमचं, कारण तुम्ही त्या दिवशी मला किती वेळा म्हणालात, तुम्ही म्हणाला होतात की मी सोबत येतो, पण मीच तुमचं ऐकलं नाही, कारण ही लढाई माझी आहे, मला एकटीने लढायची होती, पण वेगळंच काहीतरी घडून बसलं, पण माझी लढाई माझी नाती ही सगळीच मी हरवून बसले ओ जीवा. त्यावरती जीवा म्हणतो, प्लीज असा विचार करू नको, आणि तुझी नाती ना अगदी तुझ्या जवळच आहेत नंदिनी, आणि अजिबात काळजी करू नको, कारण हा जीवा ना तुला कधीही हरू देणार नाही. त्यावरती नंदिनी म्हणते, एवढं सगळं होऊन देखील तुम्ही किती विश्वास दाखवताय जीवा माझ्यावर, आणि माझंच चुकलं सगळं विश्वासात घेऊन तुम्हाला मी सांगायला हवं होतं, मी का नाही सांगितलं असं म्हणून नंदिनी आता पश्चाताप व्यक्त करू लागते. तेव्हा आता जीवा म्हणतो, कदाचित अगं तुला पुन्हा भीती वाटली असेल की यावेळी सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि तुझ्या हाती निराशाच लागेल, आणि तू मला न सांगणार असं कसं होईल, कारण आता मी तुझा नवरा सुद्धा नाहीये आणि मित्र सुद्धा नाहीये, पण मी तुला आता प्रॉमिस करतोय एक दिवस ना नंदिनी तू सगळं काही माझ्याबरोबर शेअर करशील, ते सुद्धा अगदी मोकळेपणाने. तेव्हा नंदिनी आता जीवाकडे पाहतच राहते. मग आता नंतर तो म्हणतो, पण तोपर्यंत एक रूममेट म्हणून तरी मला सगळं काही तू व्यवस्थित सांगत जा, म्हणजे तुझे प्रॉब्लेम काय आहे ना ते मला समजतील, त्यावरचं सोल्युशन मी काढू शकेल, तू सांगशील ना नंदिनी असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा ती अगदी प्रेमानेच त्याच्याकडे बघते आणि विश्वासाने सुद्धा. त्यानंतर तिला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. ती विचारते, जीवा मला एक सांगा, बाबा पुन्हा कधीच माझ्याशी बोलणार नाहीत का हो, कारण मला बाबा म्हणून हाक सुद्धा मारू नको असं ते म्हणालेत, कारण माझी लाज वाटते त्यांना असं ते म्हणालेत, कारण माझंच चुकलं, जे काही घडलं ना जीवा त्याबद्दल मी बोलायलाच नको होतं, उगीचच माझ्यामुळे आई आणि बाबांमध्ये खूप सारे वाद झाले आणि खूप म्हणजे खूपच चुकीचं वागले मी. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी तू काहीही चुकीचं वागलेली नाहीयेस, अगं तू जे केलंस ना ते अगदी योग्य केलंस, आणि बाबांचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस, कारण ते जे काही बोलले आहेत ना ते अगदी रागाच्या भरात बोलले आहेत, आणि त्यांच्या बहिणीवर असे आरोप केल्यानंतर ते तर चिडणारच होते ना नंदिनी, आणि तुलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे बाबा हे सहसा कधीही चिडत नाही, ते मित्रासारखं वागतात ग सगळ्यांसोबत, पण यावेळी ना जरा ते संतापले, तू ना त्यांना थोडा वेळ दे, एकदा का ते शांत झाले ना ते तुझ्याशी स्वतः येऊन बोलतील, ट्रस्ट मी. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे. पुढे आता जीवा म्हणतो, प्रत्येक गोष्टीचा असा स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो, तू ना थोडी अशी स्ट्रॉंग हो, आणि काही वाटलं ना तर बोलत राहा माझ्याशी, कारण मी आहेच ना नंदिनी. त्यावरती नंदिनी जीवाकडे
प्रेमानेच पाहते। मग त्यानंतर जीवा म्हणतो, हे बघ सकाळपासून तू बाहेर आहेस, काही खाल्लं नसेल, मी तुझ्यासाठी ना काहीतरी खायला घेऊन येतो। त्यावरती नंदिनी म्हणते, नको जीवा, मला काहीच नको आहे। तेव्हा तो म्हणतो, चकाचक बाई, अहो असं उपाशी पोटी कधीही झोपू नये, मी तुझ्यासाठी काहीतरी आणतो, जसं तू माझ्यासाठी आणलं होतंस ना तसं। त्यावरती नंदिनी म्हणते, नको ना जीवा, प्लीज नको, मला आता सध्या तरी काहीच नको। तेव्हा तो म्हणतो, असं काय करते, ऑलरेडी एवढ्या प्रेशर खाली जगतीयेस आणि स्वतःला फिजिकली त्रास होणार नाही, तू याची तरी काळजी घ्यायला हवीस नंदिनी। त्यावरती नंदिनी म्हणते, जीवा ऐका ना, अहो माझ्या घशाखाली ना एक घास सुद्धा आता जाणार नाही। तेव्हा तो म्हणतो, अगं नंदिनी ऐक ना। ती म्हणते, प्लीज जीवा नको ना, मला आता सध्या तरी काहीच नको आहे। ती म्हणते, मला फक्त ना आता माझा वेळ हवाय, त्यामुळे प्लीज समजून घ्या मला जरा। तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जर काही लागलं ना तुला तर मला सांग। त्यावरती नंदिनी म्हणते, ठीक आहे। मग जीवा आता तेथून गेल्यानंतर नंदिनी विचार करते, किती पटकन सगळ्या गोष्टी बदलल्या आणि दीपक असा अचानक बदललाच कसा, त्याने त्याचे शब्द बदललेच कसे, हा विचार ती आता करत असते। आणि माझ्या विरोधातले एवढे पुरावे वसू आत्यांनी आणले तरी कधी, आणि कधी केलं हे सगळं त्यांनी। तेवढ्यातच वसू आणि रम्या तेथे येते आणि म्हणते, मी सांगते ना। तेव्हा वसूकडे नंदिनी आता पाहतच राहते, तर रम्या आणि वसू दोघीही मात्र नंदिनीकडे पाहून तिच्या या मनस्थितीवर, परिस्थितीवर हसत असतात। तर आता त्या दोघीही आतमध्ये येतात आणि अगोदर दरवाजा बंद करतात। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी वसूला रागातच म्हणते, आजपर्यंत तुम्ही माझ्यातली सोज्वळ आणि साधी नंदिनी पाहिलीत, आता इथून पुढे माझ्यातली खरी नंदिनी तुम्ही बघाल। आता एकमेकींना धरून उभ्या राहा, इथून पुढे ना वादळ येणार आहे। दुसरीकडे नंदिनीने आता विक्रमसाठी छान असे पोहे बनवलेले असतात। तेव्हा मानिनी म्हणते की हे पहा, तुमच्या सुनेने तुम्हाला आवडतात तसे पोहे बनवले। तेव्हा विक्रम म्हणतो, ती सून आहे हे मी मान्य करतो, पण तिने स्पेशली माझ्यासाठी काही बनवावं असं मला वाटत नाही, असं म्हणून रागात असतो तेथून जातो। तेव्हा मानिनी आता थांबा असं म्हणून संपवा हे सगळं असं म्हणते। तेव्हा संपणार नाही असं विक्रम हट्टाला पेटतच म्हणतो। नंदिनीला टेन्शनच येतं। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।